सेना महाराज मूळचे महाराष्ट्रातलेच होते. मूळचे कुठले होते? महाराष्ट्रातलेच होते. पण काम करण्यासाठी बांधवगडला गेले मध्य प्रदेशमध्ये. आजोबा पणजोबा त्यांचे गेले. पोटासाठी जावं लागते ना. यारो पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. बांधवगडला गेले. सेना महाराजांच्या वडिलाचं नाव होतं देवीदास महाराज. सेना देवीदास वैद्य, आडनाव होतं वैद्य. सेना महाराजाच्या आईचं नाव होतं प्रेमकुंवर आणि धर्मपत्नीचं नाव होतं सुंदराबाई. आता सेना महाराजाचा आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायचा काय नाते संबंध आहे ते तुम्हाला सांगतो. ज्ञानोबाराय जे आहेत ना, ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि सेना महाराजाचे वडील देवीदास महाराज हे दोघ जण गुरुबंधू होते. काशीमध्ये रामानंद स्वामीकडे हे दोघ जण शिकत होते. कोण? सेना महाराजाचे वडील देवीदास महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी. आणि त्या रामानंद स्वामीनं रोज सांगायचं, बाबा रे, किती जरी वेदांताच्या गप्पा मारल्या, ब्रह्माचं झाड उभं केलं तरी आता पंढरपुरात देव उभा आहे, कधीतरी पंढरपूरला जा ना. पण सेना आपलं देवीदास महाराजाला जाता आलं नाही. कालांतराने विठ्ठलपंत कुलकर्णी आळंदीला आले. त्याला 4 मुलं झाले. हे बांधवगडला गेले मध्य प्रदेशमध्ये. वडील उपार्जित त्यांच्याकडे सेवा आली. त्या राजाचं नाव होतं रामसिंह राजा. रामसिंह राजाच्या दरबारातली सेवा आमच्या देवीदास महाराजाकडे आली. सेना नावाचा मुलगा झाला. आता सेना महाराज हळूहळू लहानाचे मोठे झाले आणि सेना महाराजाला जवळ बोलून घेतलं देवीदास महाराजांना. सेना जी बाबा, अरे आयुष्यभर मला काही पंढरपूरला जाता आलं नाही बघ. माझे गुरुजी सांगायचे, एकदा तरी पंढरपूरला जा, एकदा तरी पंढरपूरला जा. सेना, मला पंढरपूरला जाता आलं नाही रे. तू कधीतरी पंढरपूरला जा ना, मला वचन दे सेना. ठीक आहे बाबा. तू का म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखिली. आणि सेना, पंढरपूरचे वारकरी जर कधी बांधवगडला आले ना, त्या वारकऱ्याची सेवा करायला कधीच विसरू नको, वचन दे मला. सेना महाराजांना वचन बापाला दिलं. देवीदास महाराजांना प्राण सोडला. आता पारंपरिक सेवा, उदयसिंह राजाचा मुलगा रामसिंह राजा होता. वडिलाकडे सेवा होती उदयसिंह राजाची आणि उदयसिंह राजाचा मुलगा रामसिंह राजा आणि रामसिंह राजाची सेवा आता सेना महाराजाकडे आली. पारंपरिक नाभियाचे वंशी, जन्म दिला ऋषिकेशी, प्रतिपाळावे धर्मासी, व्यवहारासी नसंडी, ऐका स्वधर्म विचार, धंदा करी 2 प्रहर, धंदा करी 2 प्रहर. सेना महाराजांना काय महाराज ड्युटी केली, दुपारी 12 वाजेपर्यंत हजामती करायच्या, 12 वाजता येऊन स्नान करायचं. स्नान केल्याच्या नंतर मागुतीये जाण शिवू नये धोकटी, पुन्हा धोकटीला हात लावायचा नाही. कधी? आंघोळ केल्याच्या नंतर. आता त्याचा नाही इलाज आहे. आपण रात्री 2-2 वाजूस तर पांढरे काळे केस करायलो ते तरी काय करतील. पण सेना महाराजाचा नियम होता, 12च्या पुढे हजामत करायची नाही. एके दिवशी असं घडलं, त्या रामसिंह राजा जे होता का, त्याला जन्म, ते रामसिंह राजा असा होता, त्याला जन्मताच कोड होती. राजा जर उन्हात गेला की त्याच्या शरीराची आग व्हायची आणि त्याचा राग ते दुसऱ्यावरच काढायचा. एके दिवशी घडलं असं, रामसिंह राजाला हजामत करण्याची लहर आली आणि काही सेवकाला त्यानं बोलून घेतलं. इकडे रे म्हणले, जी आत्ताची आत्ता सेनाला म्हणा राजेसाहेबाची हजामत करायची, राजवाड्यावर त्याला घेऊन या. पण एके दिवशी घडलं असं, बांधवगडला एक 10-5 वारकऱ्याची दिंडी आली आणि सेना महाराजाचा नियम होता, बापानं सांगितलं होतं वारकऱ्याची सेवा करायला विसरू नको. कोणताही वारकरी गावात आला की सेना महाराजांना घरी बोलून न्यायचं, फुकट हजामत करायची, जेवू घालायचं, दक्षिणा देऊन वाटं लावायचं. एके दिवशी 5-25 वारकरी घरी नेले, वारकऱ्याची हजामत सुरू केली.
आणि इकडं राजाला लहर आली कशाची, हजामत करण्याची. जा रे शेण्याला बोलून आणा. सेवक पळतच आले. बाई दारात उभी होती, शेना महाराजाची बायको. सुंदराबाई जी, शेना कुठे आहे? आमच्या घरी वारकरी आलेत. मग वारकऱ्याच्या हजामती सुरू आहेत. शेणाला म्हणा आत्ताची आत्ता ताबडतोब तुला राजवाड्यावर बोलिले राजेसाहेबाची हजामत करायची. ती म्हणली मालकाला मी धाडते, पण वारकऱ्याच्या हजामती झाल्या. कोणाच्या? ती शेना महाराजाची बायको होती. आपली जर असती ना, ती म्हणली असती काय दाड्या चोळायला स्मेल्या, साहेबाचा फोन आलाय 25,000 देईन ते उठ, असं म्हणली असती आपली. पण ती शेना महाराजाची बायको होती. नाव होतं सुंदरा आणि गुण बी सुंदरच होते ना. धाडून देते. वारकऱ्याच्या हजामती झाल्या. काय बाई असेल ताकदवान. तिला माहित होतं हे राजा कोण आहे देवापुढी, चिलर माझा पंढरपूरचा मालक खरा आहे. काय ताकद असेल तिची. जा म्हणले. वारकऱ्याच्या हजामती झाल्याशिवाय मालकाला सांगत नाही. हे वापस गेले. वापस गेल्यावर राजा म्हणला आला का रे शेना? नाही मालक. मग अहो त्याच्या घरी कोणीतरी वारकरी आलेत म्हणा, वारकरी. मग आणि त्याची बायको म्हणली वारकऱ्याच्या हजामती झाल्या पाठवून देते. तुमच्यापेक्षा लय ते वारकरी मोठे लागून गेलेत का? याला आगीत रॉकेल टाकणं म्हणायचं. लयच मधले माणसं बेकार असतात मोठाले. हो नाही नाही, ते मोठ्या माणसाच्या मनात काही नसतंय. हे मधी काडी लावणारे लय खराब असते. त्यानं लावून दिलं त्याला राजाला. राजेसाहेब अहो आतापर्यंत तुमच्या तुकड्यावर लहानाचं मोठं झालं म्हणले, आणि तुम्हाला शहाणपणा शिकवित आहे. हा तुमच्यापेक्षा वारकरी मोठे आहेत का? आणि त्याची बायको मला वापस पाठवलं की वारकऱ्याच्या हजामत झाल्याशिवाय पाठवून देत नाही म्हणली. ते बी येड राग आला ना त्याला बी. ते म्हणला माझा आदेश मान्य करीत नाही. आत्ताची आत्ता त्याला बांधून आणा आणि आपल्या दारात आणून त्याला फाशी द्या. दावं घेऊनच निघाले. हो त्याला तितकंच पाहिजे होतं ना. शेना महाराजाचं वर्चस्व खपत नव्हतं. निघाले सेवक. महाराज विटेवरच्या पंढरपुराच्या देवाच्या डोळ्यातच पाणी आलं. काय केलं माझ्या शेण्यानं, काय केलं? वारकऱ्याच्या हजामती केल्या म्हणून माझ्या शेण्याला ही शिक्षा होऊ देणार नाही. धनकन देवानं विटेवरून उडी टाकली. शेना महाराजाचं रूप घेतलं. शेना महाराजाच्या रूपामध्ये शेना महाराजाच्या झोपड्यातली जी धोकटी होती का, ती धोकटी आपल्या बगलात अडकवली. कोण? देवानं. ती सेपरेट राजासाठी होती ती धोकटी. कोणासाठी? VIP. गणलेल्या कात्रीन गणलेले वस्त्रे ते आपल्यासाठी असते. ते राजासाठी होती ती, राजासाठी. देवानं ती धोकटी आपल्या बगलात अडकवली आणि देव निघाले कुठं? राजाच्या दरबारात. इकडं शेना महाराजाला माहित नाही वारकऱ्याच्या हजामती सुरू आहेत. आणि शेना महाराजाच्या रूपामध्ये राजाला मुजरा केला. कोण? देवानं. मुजरा सरकार. शेना आलास तू? हो मालक. येण्यासाठी थोडासा उशीर झाला बरं का, माफ करा. सेवक वापस बोलवले. माफ करा मालक, पुन्हा असं गुन्हा होणार नाही. ठीक आहे. राजाची हजामत केली. पण हजामत करता करता देवानं चंद्रभागेचं पाणी वाटीत नेलं होतं. आणि हजामत करता करता समोर आरसा दाखवला. पूर्वी आरसे होते ना धोकटीत. आरसा दाखवला तर राजानं आरशात पाहिलं तो देव दिसायलाय. पाठीमागं पाहिलं तो शेणा दिसायलाय. आरशात पाहिलं तो चतुर्भुज रूपात देव दिसायलाय. काय चमत्कार आहे, राजालाच कळत नाही. वाटीत डोकावून पाहिलं तर वाटीत सुद्धा काय दिसायलाय? देवच दिसायलाय. वाटी माझी दिसनवल झाले परी, वाटी माझी दिसे हरी. वाटीत पाहिलं तर देव दिसायलाय, आरसा पाहिला तर आरशात देव दिसायलाय. मुख पाहता दर्पणी, आत दिसे चक्रपाणी. काय चमत्कार चाललाय. राजा तो भारावून गेला. कळत नाही काय व्हायले. तर कटिंग झाली. आणि मग शेना महाराज म्हणले, साहेब काय कमी जास्त असेल तर बघून घ्या बरं का.
तर पुन्हा पाहिलं तर पुन्हा देवच दिसायलाय. आणि मग शेना महाराज म्हणले आता झोपा, वेळ आहे जरासा मी मालिश करतो. आणि मालिश करायला सुरुवात केली तर हात लागल्याबरोबर जन्मताची कोड होती का राजाच्या शरीराला, ती कोडच नाहीशी झाली. कारण हात कोणाचा होता? जगाच्या मालकाचा हात होता. हो, कांती चमकाय लागली सोन्यासारखी. राजा म्हणला शेना, अनेक डॉक्टर पाहिले, अनेक वैद्याला दाखविलं, तरी शरीराची कोड गेली नाही. काय तुझ्या हातात जादू आहे रे? तुझा हात लागल्याबरोबर माझ्या शरीराची कोड गेली शेना. नाही मालक, आम्ही गरीब माणसं, बोलासन फुलास माझा हात लागण्यासन तुमच्या शरीराचं कोड जाण्यास एकच झालं. नाही शेना, उपकार आहेत तुझे माझ्या शरीराची कोड गेली, मला सौंदर्य प्राप्त झालं. शेना, काय तुझे उपकार आहेत, सांग मी तुला काय देऊ. काय नका मालक, आम्ही गरीब माणसं आहेत. नाही, सांग तुला काय देऊ. राजा मध्ये गेला, 2 वंजळ सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि शेना महाराजाच्या धोकटीत. तेवढ्यात ते दारात आले आणि अदृश्य झाला. कोण होता ते? देव. आणि तीच धोकटी पुन्हा शेना महाराजाच्या झोपडीत अडकून ठेवली. 10 वाजता ओरिजिनल शेना महाराजाच्या हजामती पूर्ण झाल्या वारकऱ्याच्या. आणि बाई म्हणली, मालक सकाळी 8 वाजता राजाचा निरोप आला होता तुम्हाला. असं काय म्हणलीस मग तू? अहो मी म्हणले वारकऱ्याच्या हजामती झाल्या पाठवून देते. शेना महाराज हाणून घेतलं. काय केलंस म्हणलं तू हे? अगं गरम डोक्याचा राजा, आता काय करतंय कोणाला ठाव. पुन्हा तीच धोकटी आपल्या बगलात अडकवली. कोणती? देवानं नेली होती का? तीच धोकटी आपल्या बगलात अडकवली. पळतच शेना महाराज गेले आणि शेना महाराजांना लोटांगणच घातलं राजाला. राजेसाहेब, लेकर बाळ तुमच्या कृपेच्या आधारावर पोचतेत मालक, एवढ्या बार गुन्हा माफ करा, उशीर झाला. राजा म्हणला, शेना डोक्यावर परिणाम झाला करतोय? काय झालं? सकाळी 8 वाजता आलास, हजामत केलीस. चेष्टा करू नका मालक गरीबाची. अरे नाही शेना, अरे बघ ना शेना, तुझा हात लागल्याबरोबर माझ्या शरीराची कोड नाहीशी झाली. बघ ना माझं शरीर, खरंच पाहिलं तर शरीराची कोड नाहीशी झाली. आणि शेना तुझे माझ्यावर उपकार आहे शेना, म्हणून 2 वंजळ मोहरा तुझ्या धोकटीत टाकल्या. ढोकटी उघडून बघ. शेना महाराजांना धोकटी उघडून बघितली तर सोन्याच्या मोहरा दिसल्या. खालीच बसले ढसढसा रडायला लागले शेना महाराज. राजा म्हणला, शेना रडायला काय झालं? माफ करा मालक, आज मला माझा मरतानाचा बाप आठवला मालक. माझा बाप मला म्हणून गेला होता, शेना वारकऱ्याची सेवा केल्याच्या नंतर देव आपली सेवा करतो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मालक, तुमची हजामत करायला मी आलो नाही. मी तर वारकऱ्याची हजामती करू लागलो मालक, तुमची हजामत करायला मी आलो नाही. पण पंढरपूरच्या मालकानं तुमची हजामत केली मालक, तुमची हजामत केली. राजा म्हणला, खरे शेना, अरे आरशात पाहिलं तर देव दिसायचा रे, वाटीत पाहिलं तर मला देव दिसायचा रे. खरे शेना तुझं. शेना महाराज म्हणले, माफ करा मालक, आता इथून पुढं मी कोणाची हजामत करणार नाही आणि इथून पुढं माझ्या मालकाला कोणाची हजामत करू देणार नाही. माझ्या नोकरीचा राजीनामा. त्या दिवशी शेना महाराजानं नोकरीचा राजीनामा दिला आणि पायी आता पंढरपुराकडे निघाले. पंढरपूरला आले, कारण बापानं सांगितलं होतं, शेना एकदा तरी पंढरपूरला जाय. गेले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं, विटेवरच्या मालकाला पाहिलं आणि वापस आले. वापस आल्याबरोबर संत शिरोमणी नामदेव महाराजाचं कीर्तन महाद्वारात सुरू होतं आणि नामदेव महाराजाचे पाय धरले. नामदेव महाराज म्हणले, कोण आहेत आपण? महाराज मी शेना नावी आहे, पंढरपूरची वारी करण्यासाठी आलो मालक. माझा बाप 2 महिन्यापूर्वी वारला. माझ्या बापानं सांगितलं होतं कधीतरी पंढरपूरची वारी कर. ज्ञानोबारायचे वडील विठ्ठलपंत आणि माझे वडील देवीदास महाराज दोघं गुरुबंधू आहेत महाराज, म्हणून त्यांची वारी पूर्ण करण्याकरता आलो महाराज. आता पांडुरंगाचं दर्शन झालं, मला ज्ञानोबारायच्या दर्शनाला जायचंय, कसं जाऊ सांगा. हे त्यावेळेस ज्यावेळेस शब्द नामदेव महाराजांना ऐकले, बरोबर नामदेव महाराजाच्या डोळ्याला धारा लागल्या. नामदेव महाराज म्हणले, शेना येण्यासाठी उशीर झाला. ज्या ज्ञानोबारायच्या दर्शनाला तुम्हाला जायचंय त्या ज्ञानोबारायनं आता समाधी घेतली.
तुम्हाला ज्ञानोबारायचं नाही, ज्ञानोबारायच्या समाधीचं दर्शन तुम्हाला घ्यावं लागल. रडायला लागले शेना महाराज. अहो म्हणले एवढे उपकार केले ज्ञानोबारायन आमच्यावर, केवढा केला उपकार, आणि काय वानो मी पामर. नामदेवरायाचा आशीर्वाद घेतला आणि राहिलेलं आयुष्य मात्र फक्त पंढरपूरची वारी केली, आणि राहिलेलं आयुष्य फक्त आणि फक्त भजनात आणि पांडुरंगाच्या सेवेत हजामत जीवनामध्ये केली. तर फक्त भागवत भक्ताची वार करायचीच हजामत केली, आणि शेवटचा दिवस गोड झाला. आज सुद्धा बांधव गोडला शेना महाराजाची समाधी आहे. कुठं? जिथं मिलिटरी एरिया आहे तिथं शेना महाराजाची समाधी आहे, आणि शेना महाराजाची समाधी साफ करायला आज सुद्धा त्या जंगलात वाघ येतो. वाघ, अहो तुम्ही आम्ही समाधी साफ करत नाहीत, तो वाघ येऊन शेना महाराजाच्या समाधीची सेवा करतो. एवढी शेना महाराजाचा अधिकार मोठा आहे. शेना महाराजाचा एवढा अधिकार का प्राप्त झाला? साधू संताची संगती लाभली म्हणून जीवनात अट्टहास केला. याजसाठी केला अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मग आता